मोडकेवाडी, वागणगेर, शिवपूर आणि वागीर तंडा या गावच्या लोकांनी आमच्या येथे झालेल्या निवडणुकीत शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत आणि यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे। 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या अडी अडचणी काही त्रास असतील त्यासाठी या सर्वांनी मेहनत करून कष्ट करून आपल्या गावचा सर्वांगीण विकास करावा, आमच्या गावच्या सर्व लोकांचा विकास व्हावा ही आमची अपेक्षा आहे। मी सर्वांना या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, यांना शुभेच्छा देतो। आपण 5 वर्ष मनामध्ये गावचा सर्वांगीण विकास करा। आज शेतकरी बऱ्याचशा ठिकाणी अनेक अडचणीमध्ये येत आहेत, त्यांना बी खत मिळत नाही किंवा त्यांच्यावर होणारं कर्ज या गोष्टीवर सर्वांनी मतभेद विसरून काही आपले काही असतील ते त्या ठिकाणी विसरून चांगल्या मार्गाने काम करा आणि आपल्या गावचा विकास व्हावा ही अपेक्षा आहे। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। 5 वर्षामध्ये भरभराटीचं यावं, चांगलं व्हावं आणि अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। आणि सर्वांनी इथून निवडून आलात, सर्वांनी मेहनत घेतला, कष्ट केला, त्या कष्टाचं फळ तुम्हाला त्याच्या पूर्णपणे भेटलं आहे आणि कष्ट करण्याचं फळ मिळत आहे। त्यामुळं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गावचा विकास व्हावा असं मला वाटतं। त्या ठिकाणी सर्वांगीण शेतकऱ्यांसाठी मदत करावी एवढं एकच माझं मत आहे। सर्व नोकरदार किंवा व्यापारी लोकांना मदत करतात पण शेतकऱ्यांसाठी कोणी मदत करत नाही। आपण सर्वांनी 12च्या 12 जे निवडून उमेदवार आहेत त्या सर्वांनी शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी असतील, त्यांचं क्रॉप लोन असेल, त्यांची अडचणी असेल, त्यांचं काही बी असेल, जे काही त्यांचं राशन असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित आज नाही उद्या नाही असं म्हणायचं, ज्या वेळेस ते आले त्याच वेळेला त्या ठिकाणी बसून त्यांचं काम अवघ्या एका दिवसामध्ये कंप्लीट करून द्या। तुमच्या मागे आम्ही सर्व गावकरी आहोत, काही अडचण असेल तरी आम्ही तुमच्या पाठीशी। भारत माता की जय! जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यांच्या महाराज की जय! या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय कर्नाटक। आम्ही तुमच्या मागे कोण सर इकडे राईट गावचा विकास करा। दादा काय म्हणलं गेल्यावर चांगलं काम करा, उगा हे करू का अभिनंदन भाऊ, चांगलं काम करा सोसायटीचं।